27 जुलै 2024ला सिंधुदुर्गच्या सावंतवाडी परिसरात असलेल्या सोनुर्ली रोणापाल जंगलात एक विदेशी महिला बंदिस्त अवस्थेत आढळली. तिला साखळदंडाने एका भल्या मोठ्या झाडाला बांधून ठेवण्यात आलं होतं. याच अवस्थेत ती गेल्या 40 दिवसांपासून असून एका मेंढपाळाला ती दिसली असता ही माहिती ग्रामस्थांना कळल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिची यातून सुटका करून या एकूण प्रकरणाचा छडा लावण्यात आला. या प्रकरणाच्या तपासाअंती ही महिला सिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं सांगण्यात येतं. मॅडम, आपल्या रुग्णालयामध्ये अमेरिकेतून वास्तव्यास असलेली पण रोणापाल सानुर्ले ते सावंतवाडीमध्ये एक विदेशी महिला त्या जंगलात आढळली होती. ती आता आपल्या मनोरुग्णालयामध्ये दाखल आहे. नेमकी आता तिची परिस्थिती काय आहे, तिचं नाव काय आणि संबंधित तिच्याकडून काय काय माहिती आपल्याला मिळाली? हे बरोबर आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी पुढील उपचारासाठी तिला आमच्याकडे प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीला संदर्भित केलेलं आहे. सध्या तिला मानसिक उपचारावर आजारावर उपचार चालू आहे आणि त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. तिच्यामध्ये बरेच प्रमाणात अशक्तपणा होतं, तिला चालताही येत नव्हतं, परंतु आता ती सगळं घेते, जेवण वगैरे घेते, गोळ्या औषध घेते आणि आता बोलते, स्पष्ट बोलते आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देते. पण तिने आपलं नाव आपण इथे कसे आलो काय? नाव तिनं ललिता काय म्हणून सांगितलं आहे आणि 10 वर्षापासून ती तमिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. ती योगा टीचर आहे असं तिनं सांगितली आणि एक डॅन्सर, मॉडर्न सॉंग्सवर डान्स करते हे पण तिनं सांगितलं आणि थोडंसं आर्थिक चंचल असल्यामुळे थोडंसं ती डिप्रेशनमध्ये होती. पण ती अमेरिकेतून गोव्यात यायची, ती कोणत्या कारणासाठी यायची आणि नंतर तामिळनाडूत तिचं विसा संपलेला आहे, त्याच्यासाठी ती गोव्याला तिचे चक्कर असायची. असं किती वेळा साधारण गोव्याला ती आली होती, नंतर तिला इथे नेमकी वस्तुस्थिती तिने तुम्हाला काय सांगितलं? हे नाही सांगू शकत. पण तिने त्या जंगलात गेली, तिचं ते कुठल्या मानसिक त्याबाबत आपण काही तिला विचारलं का? तिचं मानसिक थोडंसं खचलेली होती ती, त्या ह्याच्यामध्ये ती जंगलात गेली असं तिनं सांगितलं. पण गोव्याला किती वेळा आली होती असं तुम्हाला? गोव्याला तिचं सारखं चक्कर होतं, तिनं थोडंसं मानसिक आजारावर पण तिथं गोव्यामध्ये डॉक्टर्सकडे उपचार घेत होती असं तिनं सांगितलं. आता तिच्या नातेवाईकांवर काय आपल्याशी संपर्क साधलाय? हो, अमेरिकन कॉन्सुलेटचे लोक व तिचे चुलत भाऊ म्हणजे मावस भाऊ संपर्क साधले त्यांनी. आम्ही त्यांच्याशी बोलणं करून दिले. हां, पण ती तुमच्याशी बोलताना तिचं काय कौटुंबिक तिकडे वास्तव्य कुटुंब आहे की नाही? हो, तिनं सांगितलंय की तिची आई आहे म्हातारी, 87 वर्षाची आई अमेरिकेमध्ये असते असं तिनं सांगितलं. हां, आणि तिला अमेरिकेला परत जायचं आहे असं तिचं विनंती. आणि जंगलामध्ये ती मिळाली तर त्याबाबत ती काय बोलली का आपल्याशी काय? हां, बोलली. जंगलामध्ये ती बरेच दिवस उपाशी होती पावसामध्ये आणि साखळदंडाने बांधलेलं होतं झाडाला. पण ते तिला असं पोलीस म्हणजे याच्यात एकंदर दिसतं की तिच्या पतीने वगैरे बांधलं, पण आपल्याशी काय बोलताना तिने काय आपल्या भावना व्यक्त केल्या? तिनं आता एक्सेप्ट केलं की तिला पती वगैरे कोणी नाही. त्या मानसिक ह्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये असल्यामुळे तिला हॅल्युसिनेशन म्हणून एक प्रकार असतो, त्या ह्याच्यामध्ये तिला तसं वाटलं आणि तिनं तसं बोललं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.